नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24 बातमी आहे संगमनेर तालुक्यातील साकूर येथील ही महत्त्वाची बातमी आहे। पवनपुत्र हनुमान की जय, जय श्रीराम अशा जयघोषांनी साकूर बाजारपेठ अक्षरशः दणाणून गेल्याचं बघायला मिळालं। कारण हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी साकूर येथे भव्य शोभायात्रा काढण्यात आलेली होती आणि याच शोभायात्रेने सर्वांचंच विशेष लक्ष वेधून घेतलं होतं। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी साकूर पठारभाग यांनी श्रीरामनवमी आणि हनुमान जन्मोत्सव निमित्त या भव्य शोभायात्रेचं आयोजन केलेलं होतं। साकूर येथील अहिल्यानगर अहिल्यादेवी होळकर चौक चौफुली येथील या भव्य शोभायात्रेला गुरुवारी सायंकाळी 6 वाजता प्रारंभ झाला। जवळपास 3 ते 4 तास चाललेल्या या शोभायात्रेने साकूर अक्षरशः दणाणून गेल्याचं पाहायला मिळालं। या शोभायात्रेमध्ये भव्य दिव्य पवनपुत्र हनुमान, जय श्रीराम यांच्या मूर्तींनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडलेले होते। साक्षात श्रीराम आणि पवनपुत्र हनुमान साकूरमध्ये अवतरले की काय असं वाटत होतं। शोभायात्रेमध्ये शेकडो हिंदू बांधव उपस्थित होते। फटाक्यांच्या आतिषबाजी, डीजेचा दणदणाट आणि हिंदू बांधवांनी भगव्या पताका हातात घेऊन हनुमान जन्मोत्सवाचा आनंद साजरा केलाय। त्यावेळी शोभायात्रेमध्ये एक विशिष्ट देखावा बघायला मिळाला, कारण याच गोष्टीकडे उपस्थितांचं लक्ष वेधून गेलेलं होतं। लव जिहाद हा विषय सादर करून सदर देखाव्यातून काही परिस्थितीचा आढावा मांडण्याचा प्रयत्न केला। जवळपास 3 ते 4 तास चाललेल्या या शोभायात्रेमध्ये हिंदू बांधवांनी स्फूर्तपणे सहभाग घेतलेला होता। तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी घारगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली 10 ते 12 पोलीस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता।